पुण्यामध्ये राज्य शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई केली. अजून काही ठोस स्वरूपात कारवाई पुढच्या काल कालावधीत? या संदर्भामध्ये मी परवा दिवशी सांगितलं होतं, ज्या दिवशी प्रकार घडला वरिष्ठ विभागीय उपायुक्तांच्या मार्फत त्या प्रकरणाची आम्ही चौकशी केली आणि त्या चौकशी अहवालामध्ये 2 अधिकारी दोषी आढळलेले आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आणि त्यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे. सविस्तर अहवाल कदाचित आज किंवा उद्या माझ्याकडे येईल. सीएम साहेबांनी थेट कॉर्पोरेशनचे कमिशनर सांगितले की हातोडे कारवाई करा. काल जवळपास 26 पेक्षा जास्त अनधिकृत हॉटेलवर कारवाई, पबवर कारवाई झाली. एक्साईज काय स्वरूपात कारवाई करणार आहे? राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे नियम आहेत त्याप्रमाणे अशा पद्धतीने एक तर वेळेची मर्यादा आणि ज्या ठिकाणी अनधिकृत आहेत अशा कुठल्याही बारला चालू ठेवायची परवानगी आपण दिलेली नाही. आमचे फ्लाइंग स्क्वॉड पहिल्यापासूनच कार्यरत होते, अधिक त्यांना अलर्ट केलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी थोडं जरी अनधिकृत असेल, बेकायदेशीर व्यवसाय चालत असेल किंवा अशा पद्धतीचं ड्रग्स वगैरे किंवा गैरदारू कुठं दिसत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. जसं तोडक कारवाई झाली तसंच बेकायदेशीर पब बारवर सुद्धा कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि कारवाई सुरू झालेली आहे. धन्यवाद. आपल्याबरोबर शंभूराजे देसाई होते. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की कारवाई अधिक स्वरूपात राज्य उत्पादन शुल्क विभाग करेल.